आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। नामपूर येथील चारफाटा ते बस स्टँड मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात विद्यार्थ्यांनी पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अभिनव आंदोलन केले। मंजूर रस्त्याचे काम रखडल्याने पावसाळ्यात विद्यार्थी, नागरिक व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या मार्गावर यापूर्वीही अपघात झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाने तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करावी, अशी विद्यार्थी व नागरिकांची मागणी आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रचे उपसंपादक वामन शिंदे यांनी घेतलेला हा रिपोर्ट। अंगावरती पाणी उरल्यानंतर, चिखल उरल्यानंतर आपण जेव्हा शाळेत जातात त्याच्याबद्दल काय? शाळेत बोलता काय कपडे चिखलाचे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते वेगळे, पण त्यांना मग ते सांगता डबल ड्रेस नाही घेतात। शेतकऱ्यांचे मुलं असून पाहू शकतात की इथं रस्त्यात खड्ड्यात्रस्त असं झालेलं आहे। तर आपल्या काय काय मागण्या आहेत आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या? रस्ता लवकरात लवकर बनवून द्या, रस्ता चांगला बनवून द्या व्यवस्थित, असं मुरुम टाकू नका। मुरुमचं उलट तुम्ही हे चांगलं, पण मुरुम अजून काम वाढवा करते। जाताना सर्व गाड्या जास्त स्लिप होतात। हायवे गाड्यांचे जास्त येत जातात, एखाद्या मुलाला स्लिप होऊन लागलं ते आता मागे राहुल वनाच्या मुलाला असंच गाडी स्लिप होऊन लागून गेलं होतं, स्क्रूट पडलेले आहे त्याच्या पायाला। ते काय आपण पाहू शकतात एक निष्काळजीपणामुळे इथं अपघात होतात खड्ड्यांमुळे। शाळेचे विद्यार्थ्यांना जर स्क्रू टाकायची पाळी येत असेल तोपर्यंत काय होतं? तरी प्रशासनाने इकडे लक्ष द्यावे। आता सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये रस्त्याचं काम करा। नमस्कार सर। नमस्कार। तर आपल्याला याच्या रोडाबद्दल काय प्रतिक्रिया आहे सर? हायवे आहे, या हायवेला जाताना बस स्टॉप तर 4 या ठिकाणी मोठमोठे खूप खड्डे पडलेले आहेत। दररोज या ठिकाणी शाळेचे मुलं ये जा करतात। आता सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि या पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचा अंदाज येत असल्यामुळे लहान मुलं सायकलीवर किंवा मोटरसायकल जाऊन त्या खड्ड्यामध्ये पडतात आणि छोटे मोठे अपघात दररोज होत असतात। वाहनांची खूप गर्दी असते आणि वाहन ये जा करत असताना त्या खड्ड्यामध्ये साचलेलं पाणी विद्यार्थी अंगावर जातं आणि त्यांचा जो शाळेत गणेश असतो तो पूर्ण खराब झालेला असतो आणि त्यामुळे त्यांना शाळेत जाऊनसुद्धा नकोसं होतं।